नमस्कार, मी पूजा मडावी वासरीकर, शिल्पनिदेशक कोपा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव. सोमाडोमा आंध्र शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे आमचं नामांतरण झालेलं नवीन नाव आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं. अमरावती विभागातून मी बोलत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. सर्व 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वात आधी मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्किल इंडिया या मोहिमेला बळ देण्यासाठी आणि आपल्या देशाला 2047 साली विकसित करायचं आहे. त्यासाठी प्रत्येकाने व्यवसाय शिक्षण घेणे आवश्यक आहे. हे व्यवसाय प्रशिक्षण आपण कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून घेऊ शकतो. महाराष्ट्रात शासकीय आणि अशासकीय असे 950 950 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. प्रत्येक तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आपल्या नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट द्या आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा. आपला प्रवेश हा आपण घेत असताना आपल्याला www.admission.dvet.gov.in ही आपली वेबसाईट आहे. तुम्ही बघू शकता, ही वेबसाईट आहे आपली. या वेबसाईटवरून तुम्हाला आपला प्रवेश अर्ज भरायचा आहे. या वेबसाईटवरती आपलं न्यू रजिस्ट्रेशन करू शकता. आपलं रजिस्ट्रेशन करा आणि आपली कागदपत्रे आणि आपला जो फॉर्म आहे त्याची प्रिंट आऊट घेऊन जवळच्या ITIमध्ये जाऊन कन्फर्मेशन करा. हा फॉर्म कन्फर्म करण्यासाठी खुल्या गटासाठी 10वीची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, डोमायसील आणि आधार कार्ड यांची आवश्यकता राहील. तसेच जात प्रवर्गातील म्हणजेच SC, ST, OBC, SBC, EWS या प्रवर्गाला शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट इत्यादी डॉक्युमेंट्स लागणार आहे. ठीक आहे. तसंच सोबतच SC, ST असेल तर त्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. पण बाकी इतर जे प्रवर्ग आहे त्यांना जसं NT, VJNT, OBC, SBC या सर्वांना नॉन क्रिमिनल हा डॉक्युमेंट लागणार आहे. ठीक आहे. तसेच इन्कम सर्टिफिकेट जे उत्पन्नाचा दाखला आहे तो सुद्धा तुम्हाला सर्वांना सोबत लागणार आहे. आणि उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड हे सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स आपण घेऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जायचं आहे आणि आपला फॉर्म कन्फर्म करायचा आहे. आणि तिथेच आपल्याला फॉर्म कन्फर्म केल्यानंतर ऑप्शन फॉर्म पण टाकायचा आहे. ऑप्शन फॉर्म हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे हा तिसरा टप्पा आहे. पहिलं फॉर्म भरणे, नंतर प्रवेश तुमचा कन्फर्मेशन करणे आणि थर्ड टप्पा म्हणजे ऑप्शन फॉर्म भरणे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे ऑप्शन फॉर्म भरणे. तर हा जो महत्त्वाचा टप्पा आहे याला एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला हाताळायचा आहे. आपण ज्या वेळेला ऑप्शन भरतो त्यावेळेला आपण जास्तीत जास्त ऑप्शन भरले पाहिजे. सध्याच्या काळामध्ये आपण बघत आहोत की काही ठराविक ट्रेडला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आहे. मात्र ITIच्या कुठल्याही ट्रेडला शासकीय, अशासकीय, कंपनीमध्ये व निमशासकीय अशा सर्व प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. ITIचे शिक्षण म्हणजे आपण जाणताच की हमखास नोकरी मिळणारच. कारण शिक्षण आहे आणि आपल्याला नोकरी करायची असेल तर आपण स्वयंरोजगार करू शकतो. जर आपल्याला नोकरी करायची नसेल तर आपण स्वयंरोजगारसुद्धा करू शकतो. बरेचसे स्टुडंट आपण बघत असतो की जे कॅफे वगैरे चालवतात, त्याच्यामुळे कॅफे चालवतात, स्वतःचं बुटीक ओपन करतात, स्वतःचं पार्लर ओपन करतात, स्वतःचं गॅरेज असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे स्वयंरोजगारसुद्धा तुम्हाला निर्माण होऊ शकतो ITI केल्यानंतर. वेगवेगळ्या प्रकारचे महामंडळ असतात, ज्या महामंडळातून आपण वित्तपुरवठा पुरवत असतो. तो वित्तपुरवठा आपण घेऊ शकतो आणि आपल्या ऑनलाईन आणि तसेच वित्तपुरवठा घेऊन आपण कर्जसुद्धा उचलू शकतो त्याच्यामधून आणि आपला स्वयंरोजगार करू शकतो. अनेक प्रकारच्या योजना आम्ही औद्योगिक प्रशिक्षण मार्फत राबवत असतो. त्यापैकी सर्वात महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे विद्यावेतनाची. विद्यावेतन ज्याला ITIला प्रवेश घेतो, जो काही स्टुडंट ITIला प्रवेश घेतो त्याला दरमहा 500 रुपये विद्यावेतन महाराष्ट्र शासनाकडून दिलं जातं. त्याचबरोबर आमच्या बऱ्याचशा ITIमध्ये वसतिगृह आहेत आणि जसं आता ITI मारेगाव आहे तर ITI मारेगावच्या साईडलाच गर्ल्स हॉस्टेलसुद्धा म्हणजे वसतिगृह मुलींसाठी, वसतिगृह मुलांसाठी सुरू झालेले आहे. मुलांच्या वसतिगृहाचं आता एवढ्यामध्ये उद्घाटन राहणार आहे आणि मुलींचं वसतिगृह तर सुरू झालेलं आहे 2 वर्षापासून. तर वसतिगृहाचा सुद्धा लाभ घेऊ शकता.
आणि पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे प्रवेश कन्फर्मेशन, म्हणजे तुमचे ॲडमिशन. ज्या प्रवेश कन्फर्मेशन करत असताना आपली मेरिट यादी लागणार आहे आणि मेरिट यादीत बसायचे आहे. बसल्यानंतर आपल्याला कुठल्या तरी ट्रेड अलॉट होणार आहे आणि ट्रेड अलॉट झाल्यानंतर आपण ते अलॉटमेंट लेटर घेऊन आपल्या ज्या ITIमध्ये जो ट्रेड अलॉट झालेला आहे तिथे आपली मूळ कागदपत्रे घेऊन जायचे आहे. परंतु एकदा सांगते की परत एकदा मी सांगते, तुम्हाला कन्फर्म करते की खुल्या प्रवर्गासाठी शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट, डोमॅसिल, आधार कार्ड ही कागदपत्रे आपण सोबत घेऊन जायचे आहे. जिथे आपण ॲडमिशन कन्फर्मेशन करणार आहोत तिथे घेऊन जाऊ शकतो. आणि जात प्रवर्गासाठी जसे SCसाठी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट आणि आधार कार्ड, आणि STसाठी सुद्धा तेच लागेल. त्याचबरोबर OBC, VJNT, SBC, NT या सगळ्या गटांसाठी आपल्याला नॉन क्रिमिनलसुद्धा जोडावे लागणार आहे. याची सर्वांनी एकदा नोंद घ्यायची आहे. हे सर्व कागदपत्र घेऊन आपल्याला प्रवेश कन्फर्मेशन प्रवेश कन्फर्मेशन होईल आणि नंतर आपल्याला प्रशिक्षण सुरू होईल. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची सुद्धा सोय आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सुद्धा स्कॉलरशिपची सोय आहे. तसेच दिव्यांगांना सुद्धा स्कॉलरशिपची सोय आहे. त्याचबरोबर जे स्टुडंट आपल्या घरून अपडाऊन करू इच्छिता, म्हणजे ज्यांना आता की गावावरूनच आपल्याला अपडाऊन करायचं आहे, तर त्यांना आपण बस पासची सुद्धा सोय करून देऊ शकतो. आपल्या बोनाफाईड मिळतो कॉलेजमधून, ती बोनाफाईड घेऊन तुम्ही बसचा पाससुद्धा मोफत दर, एकदम म्हणजे तुमच्या आवाज आणि माफक दरामध्ये आहे तो दर घेऊन तुम्ही ST महामंडळाकडून आपला पाससुद्धा दिला जातो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण हे अतिशय सोपे प्रशिक्षण आहे. यामध्ये नापास होण्याची शक्यता तर अजिबातच नाही आहे. फारच कमी स्टुडंट आहे जे याच्यामध्ये फेलसुद्धा होऊ शकतात. पण अतिशय मी सांगते, माझा एक्सपिरियन्स 2021पासून मी इथे जॉईन आहे, तर इथे नापास होण्याची शक्यता खूप कमी आहे. माझा जो कोपा ट्रेड आहे त्याच्यामध्ये मी आता बघितलेलं आहे, मागची जी बॅच आहे माझी 2024-25ची आता जी सुरू आहे, पण जी 23-24ची बॅच होती, जी मागची बॅच आहे, त्याचा रिझल्ट 100% लागलेला आहे. म्हणजे 18 स्टुडंट जे परीक्षेला बसलेले होते, काही स्टुडंटनी नाव काढले आणि काही स्टुडंटनी फी भरली नव्हती, पण बाकी स्टुडंट जे 18 बसले त्यांनी 100% रिझल्ट लागलेला आहे, सर्व पास झालेले आहे. आणि याच्या आधीचा पण रिझल्ट मी 95-98च्या जवळपास बघितलेला आहे पूर्ण. म्हणजे कदाचितच 1-2 स्टुडंट असेल जे याच्यामध्ये फेल होऊ शकतात, पण ITIमधून नापास होण्याची अजिबात शक्यता नाही आहे. खूप कमी शक्यता नापास होण्याची आहे. आणि स्वयंरोजगाराची शक्यता ही 100% असते आणि नोकरीची शक्यता ही सुद्धा 100% असते. असं झटपट नोकरी देणारं, स्वयंरोजगार देणारं म्हणजे फक्त ITIच. बघा ना, 16व्या वर्षी आपण 10वी होऊन ॲडमिशनला येतो. 18व्या वर्षी आपण 2 वर्षाचा ट्रेड पूर्ण करतो. जसं इंजिनिअरिंग ट्रेड आहे, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक, फिटर, हे सगळे 2 वर्षाचे ट्रेड आहे. ICT SM आहे, हे 2 वर्षाचे ट्रेड आहे. हे 2 वर्षाचे ट्रेड 2 वर्ष आपण पूर्ण करून घेतो, 18 वर्ष पर्यंत. आणि 19व्या वर्षी आपण अप्रेंटिसशिप पूर्ण करतो. आणि अप्रेंटिसशिप झाल्यानंतर आपल्याला जॉबची, परमनंट नोकरीची सुविधा मिळते. म्हणजे बघा, 19व्या वर्षी परमनंट नोकरी देणारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच फक्त एक आहे. आणि प्रशिक्षण हे जागतिक पातळीवर भारतात दिलं जाणारं एकमेव ITIच असं आहे. तर तुम्ही याचा विचार करा. खरंच या प्रशिक्षण संस्थेत आपण सहभाग नोंदवा, प्रशिक्षण घ्या संपूर्ण आणि स्वयंपूर्ण सक्षम व्हा आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा खूप मदत होणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी मी सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.